रजतकार. एका महिलांचा ग्रुप बायबलचा अभ्यास करण्यासाठी म्हणून एकत्र बसायचा. त्या दर आठवड्याला एकत्र जमून काही वेळ बायबलमधील वचनांचा अभ्यास करीत असत. त्यांचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करीत असत. एकदा बायबलचा अभ्यास करत असताना चॅप्टर 3 मधील 3ऱ्या वर्स इथे येऊन त्या सगळ्या थांबल्या. त्या वाक्यात असं म्हटलं होतं की ही विल सिट ॲज अ रिफायनर अँड प्युरिफायर ऑफ सिल्वर. ह्याचा अर्थ असा होतो की तो म्हणजे परमेश्वर चांदी शुद्ध करणारा आणि स्वच्छ करणारा असा तुमच्या आयुष्याचा रजतकार आहे. रजतकार म्हणजे चांदी बनवणारा. ज्याप्रमाणे सोनं शुद्ध करून त्याचे दागिने किंवा वस्तू बनवणाऱ्यांना सोनार हा शब्द आहे, त्याचप्रमाणे चांदी शुद्ध करून चांदीच्या वस्तू बनवणाऱ्यांना विशेषतः हा शब्द आहे रजतकार. आता ही ओळ वाचून त्या सगळ्या बायका बुचकळ्यात पडल्या की ही विल सिट ॲज अ रिफायनर अँड प्युरिफायर ऑफ सिल्वर. कारण त्यांना समजेना की परमेश्वराला बायबलमध्ये सिल्वर रिफायनरची किंवा रजतकाराची उपमा का दिली असावी. मग बराच विचार केल्यानंतर एका महिलेने म्हटले की मी चांदी शुद्ध करण्याच्या प्रक्रियेबद्दल अधिक माहिती घेते. मग पुढच्या आठवड्याच्या बायबलच्या अभ्यासाच्या वेळी आपण त्यावर चर्चा करूयात. नंतर त्या महिलेने एका सिल्वर स्मिथ बरोबर म्हणजेच रजतकाराबरोबर एक अपॉइंटमेंट निश्चित केली आणि त्याला एवढेच सांगितले की मला चांदी शुद्ध कशी करतात ही प्रक्रिया बघायची आहे, म्हणून मला तुझे काम बघायचे आहे. रजतकाराने संमती दर्शवल्यानंतर ती त्याच्याकडे ज्यावेळी तो चांदी शुद्ध करत होता त्यावेळी त्याच्या समोर जाऊन बसली आणि ती प्रक्रिया बारकाईने बघू लागली. त्यात रजतकाराने सगळ्यात पहिल्यांदा एक अशुद्ध चांदीचा तुकडा आगेवर धरला आणि त्याला चांगलं गरम होऊ दिलं. मग त्याने सांगितलं की चांदी शुद्ध करताना आपल्याला तिला आगीच्या अगदी मधोमध धरून ठेवावं लागतं, जिथे आगीची तीव्रता सगळ्यात जास्त आहे अशा जागी, कारण तरच त्यातील सगळ्या अशुद्धी निघून जातात आणि चांदी शुद्ध होते. हे ऐकल्यावर त्या महिलेला थोडं समजू लागली. ती विचार करू लागली की परमेश्वराने असंच आपल्याला हॉटस्पॉटमध्ये धरून ठेवलंय, म्हणजेच दुःखामध्ये अतिशय वेदनांमध्ये आपल्याला धरून ठेवलेलं आहे, म्हणजेच आपल्याला तो शुद्ध करत आहे. आणि मग तिने पुन्हा ती बायबलमधली ओळ आठवली, ही विल सिट ॲज अ रिफायनर अँड प्युरिफायर ऑफ सिल्वर. तो तुमच्या आयुष्यामधील चांदी स्वच्छ करणारा आणि शुद्ध करणारा रजतकार आहे. मग तिने सिल्वर स्मिथला म्हणजेच रजतकाराला विचारलं, हे खरं आहे का की ज्या वेळेस तुम्ही चांदीला आगीमध्ये धरून असतात त्या पूर्ण वेळेमध्ये तुम्हाला तिथेच बसून राहावं लागतं. त्यावर रजतकार उत्तरला, फक्त बसूनच राहावं लागतं इतकंच नाही, तर आम्हाला सतत त्या चांदीवर लक्ष ठेवावं लागतं. एक क्षण सुद्धा आमचं लक्ष त्यावरून हलवून आम्हाला चालत नाही, कारण जर एक क्षण सुद्धा चांदी जास्त वेळ त्या आगीमध्ये राहिली तर ती जळून खाक होऊ शकते. हे ऐकून ती महिला काही क्षणासाठी एकदम शांत झाली. त्यानंतर तिने विचारले, पण तुला कसं कळतं की ही चांदी पूर्णपणे शुद्ध झालेली आहे ते. तो हसला आणि म्हणाला, ते खूप सोपं आहे. जेव्हा मला माझं प्रतिबिंब चांदीमध्ये दिसते तेव्हा. आता मात्र त्या महिलेच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. त्या महिलेला तिच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळालेली होती. परमेश्वराला रजतकार का म्हटलेलं आहे, कारण ज्याप्रमाणे चांदीला शुद्ध करण्यासाठी तिला आगीच्या मधोमध तीव्र अग्नीवर धरावं लागतं, त्याचप्रमाणे जर आज तुम्हाला अशाच प्रकारे समस्यांची वेदनांच्या आगीची धग जाणवत असेल तर लक्षात ठेवा की तुम्ही देवाच्या हातात आहात आणि त्याचे तुमच्यावर सतत बारीक लक्ष आहे आणि जोपर्यंत त्याला त्याचे प्रतिबिंब तुमच्यामध्ये दिसत नाही तोपर्यंत तो तुम्हाला शुद्ध करत राहणार आहे.